नमस्कार मित्रांनो, तर रविनाथ मोटर्सकडून तुम्हाला अजून एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण डिटेल दाखवणार आहे. ह्या गाडीमध्ये सर्व्हिस ड्यूचा इंडिकेटर लागलेला आहे, तर तुम्ही तो मॅन्युअली कसा रिसेट करू शकता, तर तेच ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर क्लस्टरमध्ये सर्व्हिस ड्यूचं इंडिकेशन तुम्हाला दिसलं असेलच. त्यासाठी काय करायचं आपल्याला, जे राईट साईडचं नॉब आहे तो सर्व्हिसचं जो सिम्बॉल आहे याच्यावर घ्यायचा आहे. इथं आपलं ओडोमीटर रिडिंग 0 आहे आणि राईट साईडचं जे नॉब आहे तो 30 सेकंदसाठी आपल्याला प्रेस करायचं, होल्ड करायचं म्हणजे. तर होल्ड केल्यानंतर जोपर्यंत हा 0 आहे तोपर्यंत ब्लिंक होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रेस करून ठेवायचं आहे. तर 30 सेकंदानंतर हा ब्लिंक करायला चालू करेल. तर त्याच्यानंतर हा जो नॉब आहे आपल्याला तो सोडून द्यायचा आहे. तर पाहत आहे तुम्ही 0 किलोमीटरचं इंडिकेशन ब्लिंक करतोय. तर सोडल्यानंतर 30 सेकंद कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला पुढे तुम्हाला दाखवतोयच. तर 30 सेकंद परत एकदा प्रेस करून ठेवायचं आहे. तर हा प्रेस कधीपर्यंत करायचा, तिथं ओडोमीटरचं काही रिडिंग येत नाही किलोमीटरमध्ये, तोपर्यंत आपल्याला प्रेस करायचं आहे. तर अशा प्रकारे 30 सेकंद कंप्लीट झालेले आपले आणि 317 किलोमीटरचं ओडोमीटर रिडिंग आलेलं आहे आपलं, जे की आपली ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर इग्निशन स्विच आपल्याला ऑफ करायचं आहे. तर ऑफ केल्यानंतर पुन्हा एकदा ऑन केल्यावर तो सर्व्हिस ड्यूचा आपला जो रिमाइंडर आहे तो बंद झालेला असेल. तर या प्रकारे तुम्ही सर्व्हिस लाईट आहे ते रिमूव्ह करू शकता मॅन्युअली. त्यासाठी तुम्हाला कोणताही स्कॅनर लावायची गरज नाही आहे. तर हा एकदम छोटासा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. हा टाटा टिगॉर, टियागो, पंचमध्ये तुम्हाला लागू होईल. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.